लेकरू म्हणजे रान तयार असताना बरोबर त्याच वेळेला बियाणं टाकलं की ते संस्कार होतात. असं विवेकानंदांच्या आईने एकच संस्कार, खूप छान. संस्कार या शब्दाचा अर्थ काय? विवेकानंद लहान असताना आपल्या मित्रांच्या सोबत खेळत होते. 8-9 वर्षाचं वय होतं आणि एकमेकाला विचारत होते की तू कोण होणार, तू कोण होणार. विवेकानंद, नरेंद्र दत्त नाव, ते म्हटले की मी टांगेवाला होणार. बाकीचे मित्र म्हटले मी डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कारखानदार होणार. टांगेवाला होणार म्हटल्यानंतर बाकीची पोरं हसली. काय स्वप्न आहे म्हटले, दळभद्री स्वप्न आहे म्हटले. एवढं विवेकानंदांच्या आईनं आतून बघितलं की माझ्या मुलाकडे बघून बाकीची मुलं हसली आहेत. आईला खूप वाईट वाटलं. आई आतून बाहेर आली. नरेंद्राला विचारलं की का रे, तुझ्या का हसली? बाकीची मुलं म्हटली बघा ना, आम्हाला सगळ्यांना डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक व्हायचं आहे आणि तुमचा मुलगा म्हणतो की टांगेवाला व्हायचं. आईलाही खूप वाईट वाटलं की माझ्या मुलाच्या मनामध्ये एवढा छोटा विचार कस काय. त्या आत घेऊन गेले नरेंद्रनं, उचलून आई घेऊन गेली. पुन्हा एकदा 2 थोबाडीत मारले आणि पुन्हा विचारले की तुला खरंच टांगेवाला व्हायचं? नरेंद्र म्हटले हो, मला खरंच टांगेवाला. ते म्हटले का? मग विवेकानंद म्हणले बघ ना, तो टांगेवाला किती छान दिसतो, तो घोड्याचा लगाम त्याच्या हातामध्ये असतो, दिसायला किती छान दिसतो. भुवनेश्वरी देवी, विवेकानंदांच्या आई, बाजारात गेल्या आणि एक चित्र, त्याच्या 3 कॉपीज आणल्या आणि घरामध्ये चिटकवून टाकले. नरेंद्राला जवळ घेतलं, त्याच्या गालावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं बाळा, तुला टांगेवाला व्हायचं ना, तुला हा टांगेवाला व्हायचा. विश्वाला भगवान श्रीकृष्णाचा फोटो आणला. जगाला उपदेश करणार. 11 सप्टेंबर 1893 वयाच्या 8व्या वर्षी ज्या आईने शिकवले की तुला हा टांगेवाला व्हायचा आहे, जगाला उपदेश करणार. एक बीज संस्कारच, एक कृतीचं बीज आईचं आपल्या लेकराला संस्कार ज्या वेळेला देतं त्यावेळेला केवढा मोठा माणूस बनून जातो. 11 सप्टेंबर 1893 तू जगाचा उपदेश शिकवतो. संस्कार या शब्दाचा